नाही, आपल्याकडे क्लस्टर केलेले आहेत आणि या क्लस्टरमध्ये माझ्याकडे जळगाव, रावेर या 2 लोकसभा आहेत, त्याबरोबर धुळे आणि नंदुरबार अशा 4 लोकसभा माझ्याकडे देण्यात आलेल्या आहेत. विखे पाटील साहेब आहेत, त्यांच्याकडेही काही क्लस्टर त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्या नाशिक शहर आणि ग्रामीण हा त्यांच्याकडे भाग त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि आज मी काल रात्री माझी बैठक आटोपून मी नंदुरबारला आधी गेलो, धुळ्याला गेलो आणि रात्री इथे मुक्काम केलेला होता. आणि आज इथली बैठक होती म्हणून मुद्दामून मी कार्यकर्त्यांशी संभाषण करावं, बोलावं, चर्चा करावं म्हणून मी थांबलेलो होतो आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. एक 5 मिनिट फक्त कार्यकर्त्यांची हितगुज केलं. सकाळी एक बैठकसुद्धा मी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी 20-25 कार्यकर्त्यांची ग्रामीण भागातल्या केली आणि पुढच्या प्रवासाला मी निघालेलो आहे. नाशिकची जागा आपल्याकडे मिळावी यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. मुंबईला देखील फडणवीस तुमच्या भेटी घेतलेल्या आहेत. कधी हा तिढा सुटणार? नाही, सगळेच पक्ष आता सगळ्यांनाच वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे, शिवसेनेची सिटिंग जागा आहे त्यांना वाटतं आम्हालाच मिळाली पाहिजे आणि भाजपलाही वाटतं, कारण इथे तिन्ही आमदार हे BJPचे या ठिकाणी आहेत. इथे महापालिकेमध्ये जवळपास 68-69 नगरसेवक जे आहेत हे भाजपचे आहेत. हा भाजपचाच बालेकिल्ला आहे आणि म्हणून रास्त आहे, साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपले सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हालाही मिळाली पाहिजे. पण शेवटी आता आम्ही 3 पक्षामध्ये आहोत, आमचे 3-4 पक्ष आमच्यासोबत आहेत, बाकी काही आमचे मित्र पक्ष आहेत आणि त्यामुळे जागेच्या वाटाघाटी या सुरू आहेत, अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि त्यामुळे काही मित्रपक्षांना जागा सोडाव्या लागतील. ज्यांच्या त्या आधीच्या हक्काच्या आहेत ते त्यांना द्याव्या लागणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आमचे नेते देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत, हे चर्चा करतायत आणि शेवटी सगळा जे निर्णय जो आहे तो आमचा पार्लमेंटरी बोर्ड आहे दिल्लीला, त्यांच्यासोबत चर्चा करून मला वाटतं विषय हा संपेल. पण भुजबळ म्हणतायत की दिल्लीतच माझ्या नावाची चर्चा आली, फडणवीसांनी मला बोलून सांगितलं की तुझ्या नावाची चर्चा आहे. नाही, त्या संदर्भात मला माहिती नाही पार्लमेंटरी बोर्डामध्ये काय चर्चा झाली, त्यांना कोणी काय सांगितलं ह्याची कल्पना मला या ठिकाणी नाही आहे. पण मला वाटतं 1-2 दिवसामध्ये अंतिम यादी या ठिकाणी येईल, कारण आता वेळ कमी आहे. अनेक ठिकाणी आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरून झालेले आहे, शेवटचे दिवस झालेले आहेत, छाननी झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं 1-2 दिवसामध्ये आता हे नाव या ठिकाणी फायनल होईल. त्यामुळे कोण काय म्हणालं, कोणी कोणाला सांगितलेलं आहे ते त्यानंतर समक्ष येईल. गोडसे म्हणतात 1001% मलाच उमेदवारी भेटेल, शिवसेनेकडेच ही जागा राहील. नाही, मला तेच वाटतं, सगळ्यांचंच म्हणणं आहे, भाजपचंही म्हणणं आहे की इथलं सगळं संख्याबळ बघता, इथले आमदार बघता, इथले नगरसेवक आम्हाला मिळाली पाहिजे. शिवसेनेची जागा सिटिंग आहे, त्यांचाही तो अधिकार आहे, त्यांना वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे. राष्ट्रवादीकडे जागा किती द्यायच्यात त्यावरून त्यांना कोणकोणत्या द्यायच्यात त्यावरून त्यांची मागणी की आम्हाला नाशिकची जागा द्या. मला वाटतं तिन्ही पक्षांच्या मागणी या ठिकाणी आहेत आणि मोदींचं वलय, त्यांची लोकप्रियता, लोकांनी ठरवलेलं आहे की त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे साहजिक आहे जागा आमची निवडून येणारच आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना या ठिकाणी वाटतं आहे. पण शेवटी पार्लमेंटरी बोर्डामध्ये आज उद्यामध्ये 1-2 दिवसामध्ये त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि उमेदवार जाहीर होईल. कोणकोणत्या जागेवरून तिढा काय म्हणजे नाशिक असेल, माढा देखील बोलला आणि किती दिवसात? नाही, मला त्या संदर्भात माहिती नाही, कारण मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे. पण मला नाशिकचं या संदर्भात माहिती आहे, कारण नाशिकची चर्चा बरीच चाललेली आहे. नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे 8 जागांची. त्यामुळे मला या संदर्भात फक्त नाशिकमध्येच आपल्याकडे काय चाललेलं आहे याची कल्पना मला आहे. तिन्ही पक्ष दावा करता आहेत, पण शेवटी पार्लमेंटरी बोर्डाचे ठरवेल. दिंडोरी मतदारसंघामध्ये देखील तुम्ही आता भाषणामध्ये बोललात की शेतकरी नाराज आहेत, निर्यातीच्या बाबतीत देखील नाराज आहेत. आहे, शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी आहे ना, नाही कुठे. कांद्याचे भाव पडलेले आहेत, मधल्या काळामध्ये ते कमी झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होती. पण शेवटी मी पुन्हा सांगेल की आता शेवटी ग्राहक आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये हा समन्वय साधावा लागतो. त्यामुळे कधी निर्यात बंद करावी लागते, नाहीतर मग राज्यातच कांदा नसेल, देशातच कांदा संपला तर मागच्या वेळेला 100, 100, ₹125 किलो कांदाही त्या ठिकाणी जात असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा समाधान झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजूचं जे सरकार आहे या बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये दुमत नाही आहे, कुठेही दुमत नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनाही आपल्याला समजावं लागेल. शेतकऱ्यांना सांगावं लागेल. कधी अशी वेळ येते की आता मागच्या वेळी आमच्याकडे कापसाला भाव एकदम 12,000, 14,000 रुपये झालेला होता. यावेळेला आता 7-7,500 रुपयापर्यंत भाव गेला आहे. मधल्या काळामध्ये 6,000 रुपयेसुद्धा भाव गेलेला होता. त्यामुळे भावाची चढउतरी होत असते. शेतकरीची खरं शेती हा व्यवसाय थोडा अनिश्चिततेवर अवलंबून आहे. द्राक्षांचंही तसं असतं, कधी भाव कमी होतात, कधी जास्त होतात. कापूस असेल, मका, सगळ्या भाव, सोयाबीन असेल. मला वाटतं तरी सरकारने हमीभाव दिलेला आहे. हमी भाव आहे म्हणून तरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हा सगळा सुकर झालेला आहे, सगळा हा व्यवसाय करणं, व्यापार करणं. पण निश्चित शेतकरीही ऐकतील, कारण त्यांना शेवटी देशाच्या हिताचा विचार करायचा आहे. मोदीजींचं नेतृत्व कसं आहे त्याची सर्वांना कल्पना आहे. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, कामगारांसाठी, भगिनींसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी या देश पातळीवर, राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने आणलेल्या आहेत. त्यामुळे कांद्याचा प्रश्न जरी असला तरी इतर अनेक योजना
या सरकारने या ठिकाणी आणलेल्या आहेत. त्यामुळे जनता ही भाजपच्या बाजूने, मित्रपक्षांच्या बाजूने उभी राहील, मोदीजींच्या बाजूनेच उभी राहील आणि पुन्हा या 8च्या 8 जागा उत्तर महाराष्ट्रातल्या या 100% या ठिकाणी आमच्या निवडून येतील. उद्धव ठाकरेंनी आता दिल्लीत टीका केलेली आहे की देवेंद्र फडणवीसांना मी पैसे देतो, मणिपूरला जा आणि मणिपूर फाईल्स पिक्चर. आता काय बोलावं, उद्धव ठाकरेबद्दल काय बोलावं, त्याचं आता जसे जसे निवडणुका जवळ येतील आणि त्यांना निकाल समजतील पुढे काय काय, त्यामुळे अजून ते काही काही बोलतील. कुणाला पिक्चर दाखवतील, कुणाला नाटक दाखवतील, कुणाला अजून काय कुठपर्यंत बदल जाईल त्यांची मला सांगता येत नाही. त्यांनी मला असं वाटतं आम्हाला काही काही दाखवण्यापेक्षा तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये फिरा, आपल्या एखाद दुसरी जागा निवडून येतं का ते त्यांनी त्याचा विचार करावा, ती बघावी. मला वाटतं कशाला आपण असं अद्वैत बोलावं. तुम्ही आता एवढ्या मोठ्या पक्षाचे, एवढ्या मोठा म्हणेल मी आता आहे, छोटासा 2-4-5 जणांचा आता राहिलेला, पण आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. 55 पैकी आपल्याकडे 5-7 लोक राहिलेले नाही. तुम्ही त्याची चिंता करा ना. कोणाला काय पिक्चर दाखवतायत, तुमचाच पिक्चर लोक तुम्हाला दाखवतील आता कसं आहे म्हणून. तुमचाच पिक्चर तुम्हाला बघण्याची, आता लोकांना बघण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही आम्हाला काही पिक्चर दाखवू नका. लोक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, मोदींच्या पाठीशी उभे आहेत, आमच्या मित्रपक्षांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता, आम्हाला पिक्चर दाखवता, आपला पिक्चर होणार नाही, आपलं नाटक होणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. भाऊ, त्यांनी भाजपवर देखील टीका केली. ते म्हणत की भाजप वॉशिंग मशीन आहे, भ्रष्टाचारांना घेतं, भ्रष्टाचाराचे डाग मोकळे करतं. आता ते बोलले. हा विषय मला वाटतं फार जुना झाला. हे 100 वेळा त्याने उगवलं असेल, चघळलं असेल, मला असं वाटतं. आता त्यांच्याकडे कोणी राहत नाही. आता म्हणजे त्यांच्याकडे होते तोपर्यंत सगळे चांगले होते. आता त्यांच्या कोणी इकडे आले की आता वॉशिंग मशीन आमचं झालेलं आहे. म्हणजे मला हेच कळत नाही. म्हणजे 50 लोक आमच्याकडे आलेत, आता ते सगळे तुमच्याकडे होते, मग ते का भ्रष्ट होते का? तुम्ही म्हणता आमचे भ्रष्ट लोक घेत आहेत, म्हणजे तुमच्याकडे बसताना भ्रष्ट होते का? म्हणजे आपल्याकडे आता कोणी राहिलं नाही, बोलायला काही कुठे काही राहिलेलं नाही, प्रचाराला कुठे तुम्हालाकडे कुठे काही मुद्दे राहिलेले नाहीत आणि म्हणून मग आता वॉशिंग मशीन, खोके फाके असं काहीतरी ते बडबडतात. भाऊ, सुप्रिया सुळेंनी देखील राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरती देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधलेला आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतात तेव्हा गुन्हेगारी राज्यातली वाढते असं डेटा सांगता, असं त्या म्हणाले. मला वाटतं आपल्याला कल्पना आहे, मागचे 5 वर्षही मुख्यमंत्री असताना गृह खातं त्यांच्याकडे होतं, किती सक्षमपणे त्यांनी हाताळलं याची आपल्याला कल्पना आहे. ताईंना म्हणा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची आम्ही काळजी घेऊ, तुमच्या सगळ्या कुटुंबियांच्या, तर रोहित दादांना वगैरे सुद्धा पवारांना संरक्षण मागितलं त्यांची आम्ही काळजी त्या ठिकाणी घेऊ. कायदा व्यवस्था उत्तम आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही आपली आपली काळजी करा, आपल्या पक्षाची काळजी करा. हे मुद्दे ऐकून बघून लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. आपली लोकसभा आहे, आता तिकडे लक्ष द्या आणि काही प्रयत्न करा काही जमतंय का म्हणून, पण ते काही जमणार नाही. प्रणिती शिंदे म्हणतात पुलवामा हल्ला जो आहे तो घडवण्यात आला होता भाजपकडून. आता मला वाटतं त्याला खूप वर्ष झालेले आहेत. आता प्रणिती शिंदे काय म्हणतील, काय म्हणावे, मला वाटतं काही सगळ्या प्रश्नाची उत्तर देणं काही अपेक्षित नाही आहे. लोकांना माहिती आहे, पूर्ण जगाला माहिती आहे काय झालं काय नाही. त्यामुळे असे बेछूट आरोप कोणी काही करेल तर त्यांना उत्तर देणं काही अपेक्षित नाही मला असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.